हाय हॅलो सर्वांना नमस्कार. मी निखिल प्रभाकर रावरकर आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. फ्रेंड्स आज आपण बोलणार आहोत मनीबद्दल, वेल्थबद्दल. आजचा जो आपला टॉपिक आहे त्याचं नाव आहे तुम्ही पैसे कमवत नाही आहात तर तुम्ही फक्त सर्व्हाइव्ह करत आहात. मित्रांनो, तुम्हाला कधी असं वाटतं का की तुम्ही खूप पैसे कमवताय पण ॲक्च्युअलमध्ये तुम्ही काय करताय? तुम्ही फक्त बिल्स भरताय आणि सॅलरी तुमच्याकडे येते पण तुम्ही हातात शेवटी ॲट द एंड ऑफ द मंथ काहीच उरत नाही. ही तुमची ग्रोथ नाही आहे मित्रांनो, ही फक्त तुमची सर्व्हायवल सायकल आहे. तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे की ग्रोथ किंवा इन्कम इज नॉट इक्वल टू वेल्थ. तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येतात पण महिन्याच्या शेवटी तुमच्या हातात काहीच उरत नाही. तुम्हाला असं वाटतं की तुम्ही खूप पैसे कमवताय पण मित्रांनो तुम्ही फक्त सर्व्हाइव्ह करताय. सॅलरी येते, बिल्स जातात, त्यानंतर EMI भरता, तुम्ही थोडंसं स्पेंड करता आणि पुन्हा झिरो. हे तुमचं कन्सिस्टंटली एक रिपिटेटिव्ह सायकल चालू असते मित्रांनो. ही अर्निंग नाही आहे मित्रांनो, ही एक सायकल आहे. तुम्ही पैसे कमवत नाही आहात, तुम्ही फक्त सिस्टीममध्ये फिरताय, एका अशा सिस्टीममध्ये जी की एंडलेस आहे. तुम्ही कमवणार आणि स्पेंड करणार, कमवणार आणि स्पेंड करणार. मित्रांनो, आपला जो पहिला मुद्दा आहे तो हाच आहे की पहिले तर हे समजून घेतलं पाहिजे की इन्कम म्हणजे वेल्थ नाही आहे. तर काय, इन्कम असणं म्हणजे रिच असणं नाही मित्रांनो. जर सेव्हिंग नाही, जर ॲसेट्स नाही तर ग्रोथ नाही, हे आपण समजून घेतलं पाहिजे. सेव्हिंग आणि ॲसेट्स जर तुमच्याकडे असतील तर ती तुमची ग्रोथ आहे, हे तुम्ही समजून घ्या. त्यानंतर काय, तुम्ही अर्निंग नाही करताय मित्रांनो, तुम्ही फक्त रनिंग करताय. कसं? आपल्याला असं वाटत असतं की आपलं जे इन्कम आहे ते आपलं स्टेटस दाखवतं, पण नाही मित्रांनो. आपली इन्कम आपलं स्टेटस जरी दाखवत असलं, आपल्याला श्रीमंत जरी दाखवत असलं, तर आपली जी वेल्थ आहे, आपल्या ज्या ॲसेट्स आहेत, आपल्या ज्या इन्व्हेस्टमेंट आहेत, ते आपल्या फ्युचर घडवत असतात, आपलं भविष्य सिक्युअर करत असतात. आता आपला जो दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे काय, एक्सपेन्स ट्रॅप. एक्सपेन्स ट्रॅप कसा वर्क करतो मित्रांनो? काय प्रॉब्लेम पैसा नसतो कधीच. प्रॉब्लेम काय असतो? आपली लाईफस्टाईल ही प्रॉब्लेम असते. आपलं जसं जसं इन्कम वाढतं मित्रांनो तसं तसं आपलं काय करतं, आपले एक्सपेन्सेस पण वाढत जातात, आपली लाईफस्टाईल चेंज होत जाते. आणि आपलं जसं जसं इन्कम वाढतं तसं तसं आपण आपली लाईफस्टाईल अपग्रेड करत जातो, पण आपली लाईफस्टाईल स्टेबल होत नाही मित्रांनो. आपण फक्त अपग्रेड करत नसतो, हळूहळू आपण एका ट्रॅपमध्ये अडकत असतो. आपण लाईफस्टाईल जरी ग्रोथ करत असलो मित्रांनो तर आपलं नेटवर्थमध्ये काहीही फरक पडत नसतो. आता दुसरा मुद्दा मित्रांनो काय, की टाईम फॉर मनी. हा पण एक ट्रॅप आहे मित्रांनो. आता तुम्ही हा विचार केलाय का कधी मित्रांनो की तुमच्याकडे जो पैसा येतो तो कसा येतो? तुमच्याकडे जो पैसा येतो ना मित्रांनो, तो पैसा कशातून येतो? तुम्ही तुमचं आयुष्यातले काही तास, किंवा तुम्ही असं म्हणा की तुम्ही तुमचं एका दिवसाचं आयुष्यामधले कमीत कमी 12 ते 15 तास तुमच्या कामासाठी, की तुमच्या काम करणाऱ्या एम्प्लॉयरसाठी देत असता आणि त्याच्या बदल्यात तुम्ही काय करत असता? पैसे घेत असता. म्हणजे जर आपण इनडायरेक्टली विचार केला तर तुम्ही काय करत असता? तुम्ही तुमचं फ्रीडम, तुम्ही तुमचे ड्रीम्स, तुम्ही तुमच्या काही अपेक्षा ह्या विकत असता आणि त्याच्या बदल्यात पैसे घेऊन तुमच्या ज्या डेली नीड्स आहेत, गरजा आहेत, ते पूर्ण करत असतात. मित्रांनो, तुम्ही जर थांबला तर तुमच्याकडे पैसा येणार आहे का? नाही. दिस इज नॉट फ्रीडम मित्रांनो, दिस इज डिपेंडन्सी. आपलं पूर्ण काम, आपला पूर्ण जो वेळ आहे, आपला जो पूर्ण पैसा आहे तो कशावर डिपेंड आहे? आपल्या वेळेवर डिपेंड आहे. आपण जो वेळ आपल्या कामासाठी देतो त्यावर डिपेंड आहे. मित्रांनो, आता आपण हे पण पाहूयात की जर पैसा नसेल तर काय होतं. याला आपण नो मनी सिस्टीम म्हणूया. पहिलं काय, आपल्याकडे अर्निंग आहे पण सिस्टीम नाही आहे. तर काय, सेविंग सिस्टीम नाही आहे. त्याच्यानंतर काय, इन्व्हेस्टमेंट सिस्टीम नाही आहे. त्याच्यानंतर काय, ग्रोथ सिस्टीम नाही आहे. आणि म्हणून पैसे येतात तुमच्या हातात आणि पैसे जातात. ॲट द एंड ऑफ द मंथ झिरो. मनी हा कधीच प्रॉब्लेम नसतो मित्रांनो. आपण लक्ष्मीला चंचला म्हणतो, ती चंचलच असते, ती येणार तर ती जाणार पण तिला सांभाळायचं कसं हे आपल्याला कळत नाही. आणि म्हणून ती ॲट द एंड जेव्हा जाते तेव्हा आपल्याला असं वाटतं की माझ्या हातात काहीच उरलेलं नाही. तर मित्रांनो, याचा काय प्रॉब्लेम आहे की आपण ह्या ज्या सिस्टीम्स आहेत ह्या सिस्टीम आपण प्रॉपर पद्धतीने फॉलो केलेल्या नाहीत किंवा आपण आपल्या लाईफमध्ये अप्लाय केलेल्या नाही आहेत, म्हणून आपल्याला हे प्रॉब्लेम फेस करावे लागतात. मित्रांनो, आता एक
हार्श गोष्ट सांगतो, जी हार्श जरी असली, कटू जरी असली तरी सत्य आहे. काय सत्य आहे की आपण गरीब कधीच नसतो मित्रांनो, पण आपण अनस्ट्रक्चर्ड असतो आपल्या लाईफच्या फायनान्शियल आस्पेक्टला घेऊन. आणि यामुळे काय होतं, आपल्याकडे पैसा येतो पण आपण तो योग्य ठिकाणी मॅनेज नाही केला, इन्व्हेस्ट नाही केला, म्हणून आपला पैसा आपल्यासाठी काम करत नाही, तो येतो आणि जातो. मित्रांनो, जर तुम्हाला पैसा पाहिजे असेल, तुम्हाला जर ग्रो करायचं असेल, तर तुम्हाला पैसा कमवणंच गरजेचं नाही, तर तुम्हाला तुमच्या पैशाला योग्यरीत्यानं कामाला लावणं ही गरजेचं आहे. आता याचं सोल्युशन काय मित्रांनो ते पण पाहूया. तर काय आहे ना मित्रांनो, पहिलं म्हणजे काय की चेंज कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टी बदलायच्या कशा. तर पहिला मुद्दा काय करायचं की इन्कम इन्क्रीज करायचं. इन्कम कसं इन्क्रीज करायचं मित्रांनो, तुमचे स्किल अपग्रेड करून आणि लॅव्हरेजने, स्किलमध्ये लॅव्हरेज घेऊन तुम्ही ह्या गोष्टी करू शकता. दुसरा मुद्दा, एक्सपेन्सेस जे आहेत आपले मित्रांनो, ते एक्सपेन्सेस थोडे कंट्रोल करायचे. कंट्रोल करायचे म्हणजे एक्सपेन्स करायचेच नाही असं नाही मित्रांनो, इमोशनल स्पेंडिंग नाही करायचं. म्हणजे काय, भावनेच्या भरात जाऊन काहीतरी मला ही गोष्ट हवी आहे म्हणून ती गोष्ट नाही घ्यायची मित्रांनो. इन्व्हेस्टमेंट सुरू करायची. छोट्या छोट्या इन्व्हेस्टमेंट्स जरी तुम्ही केल्यात लाईफमध्ये, SIP करा, तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये अडकवा पैसे, शेअर्समध्ये घ्या, किंवा तुम्ही रिअल इस्टेटमध्ये काही तुमचा पैसा मल्टिपल ठिकाणी जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला चालू केले मित्रांनो, तर ते तुम्हाला जास्त बेनिफिशियल ठरतं. त्यानंतर काय करायचं मित्रांनो, जसं आपला एक ॲक्टिव्ह इन्कम सोर्स असतो, तसं आपल्याला पॅसिव्ह पद्धतीने काही इन्कम कमवता येईल का याचाही विचार करायचा. मल्टिपल इन्कम सोर्सेस तयार करायचे, पैशाला कामाला लावायचं आणि त्यातून पैसा जनरेट करायचा मित्रांनो. फक्त एका अर्निंग सोर्सवर डिपेंड राहून कधीही ग्रोथ होत नाही. तुम्हाला मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम हे तुमच्या लाईफमध्ये हवेच असतात. आणि सर्वात इम्पॉर्टंट मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, मनी सिस्टीम बनवायची स्वतःसाठी. एक स्वतःच्या एक्सपेंडिचरला, स्वतःच्या अर्निंगला, ह्या सगळ्या गोष्टींना ॲनालाइज करायचं. त्यातून आपण सेव्हिंग किती करू शकतो, आपला एक्सपेन्स किती आहे, EMIs किती आहेत, बिल्स किती आहेत, हे सगळ्या गोष्टी मॅनेज करून ॲट द एंड ऑफ द मंथ, नाही मित्रांनो तुम्ही 20,000 25,000 वाचवू शकले, पण थोडाफार का पैसा होईना हा सेव्ह झालाच पाहिजे, थोडाफार का होईना पैसा हा इन्व्हेस्ट झालाच पाहिजे, यावर फोकस करायचं मित्रांनो. ॲट द एंड मी तुम्हाला एवढंच सांगेल की तुम्हाला असं वाटत असतं की तुम्ही पैसे कमवताय, पण ॲक्च्युअलमध्ये तुम्ही काय करताय, तुम्ही फक्त सर्व्हाइव्ह करताय. जर तुम्हाला लाईफ बदलायची असेल मित्रांनो, तर तुम्हाला फक्त अर्निंग वाढवून गरजेचं नाही, तर काय गरजेचं आहे, तुम्हाला एक योग्य फायनान्शियल सिस्टीम बनवणं गरजेचं आहे. दिस इज इट फॉर टुडे. दिस इज निखिल हरकल टॉक्स, रिअल लाईफ रिअल इस्टेट. व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो, तर लाईक शेअर नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. थँक्यू.